नमस्ते. या व्हिडिओत आपण इयत्ता 8वीच्या भूगोल पाठ्यपुस्तकातील काही महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न व त्याची उत्तरे पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. पृथ्वी एका तासाला किती अंश स्वतःभोवती फिरते? तर पृथ्वी एका तासाला 15 अंश स्वतःभोवती फिरते. म्हणजेच ती 24 तासात 360 अंश फिरते. 360 भागिले 24 तास बरोबर 15 अंश. म्हणजेच एका तासाला 15 अंश इतकी पृथ्वी फिरत असते. पृथ्वीला एका अंशात फिरण्यास किती मिनिटे लागतात? तर पृथ्वीला एका अंशात फिरण्यास 4 मिनिटे लागतात. म्हणजे 40 मिनिटे भागिले 15 अंश बरोबर 4 मिनिटे. कोणत्या दिवशी आकाशात सूर्य जास्तीत जास्त उंचावर असेल? तर 21 जून या दिवशी आकाशात सूर्य जास्तीत जास्त उंचावर असेल. कारण या दिवशी सूर्य कर्कवृत्तावर 23.5 लंब असतो. पृथ्वी आपल्या अक्षावर सुमारे कोनात लंब झुकलेली आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना जून महिन्यात उत्तर गोलार्ध हा सूर्याच्या दिशेने झुकतो. त्यामुळे भारतात सर्व उत्तर गोलार्धात सूर्य हा आकाशात सर्वात उंच दिसतो आणि म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की 21 जून या दिवशी सूर्य जास्तीत जास्त उंचावर असेल. जगात जास्तीत जास्त किती स्थानिक वेळा असू शकतात? तर जगात जास्तीत जास्त 360 स्थानिक वेळा असू शकतात. कारण पृथ्वी ही 24 तासात 360 अंश फिरते. म्हणजेच 1 तासात पृथ्वी 15 अंश फिरते आणि 1 अंश रेखांश फिरण्यासाठी 4 मिनिटे लागतात. त्यामुळे प्रत्येक 1 अंश रेखांशाला वेगळी स्थानिक वेळ असू शकते. म्हणजेच 360 अंश गुणिले 1 स्थानिक वेळ बरोबर 360 स्थानिक वेळा. एका तासात किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात? तर एका तासात 15 रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात. भारतातील वेळेच्या अचूकतेसंदर्भातील सेवा कोणती संस्था पुरवते? तर नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ही संस्था नवी दिल्ली येथे आहे. ही संस्था वेळेच्या अचूकतेसंदर्भातील सेवा पुरवते. कोणकोणत्या देशात एकच प्रमाणवेळ आहे? तर भारत, चीन, जपान, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान, दक्षिण कोरिया या ठिकाणी एकच प्रमाणवेळ आहे. आणि फ्रान्समध्ये मुख्य भूमीवर एकच वेळ आहे, पण परदेशी प्रदेशामध्ये वेगवेगळ्या वेळा दाखवतात. कोणत्याही 2 लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत किती मिनिटाचा फरक असतो? तर कोणत्याही 2 लगतच्या रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत 4 मिनिटांचा फरक असतो. प्रावरण म्हणजे काय? तर भूकवचाचा खालचा थर यालाच प्रावरण असे म्हणतात. प्रावरणाची जाडी 2870 किलोमीटर आहे. पृथ्वीच्या एकूण वस्तुमानाचे सुमारे 84% वस्तुमान हे प्रावरणात सामावलेले आहे. पृथ्वीच्या गाभा कशाला म्हणतात? तर प्रावरणाच्या खालच्या भागास पृथ्वीचा गाभा असे म्हणतात. खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये विलगता आहे हे कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढले? तर कॉनरॅड या शास्त्रज्ञाने खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या घनतेमध्ये विलगता आहे हे शोधून काढले. या विलगतेला कॉनरॅड विलगता हे नाव देण्यात आले. भूकवच व प्रावरण यांच्यात विलगता आहे हे कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढले? तर मोहोरोव्हिसिक या शास्त्रज्ञाने भूकवच व प्रावरण यांच्यात विलगता आहे हे शोधून काढले. या विलगतेला मोहो विलगता असे नाव देण्यात आले. प्रावरण व गाभा यांच्यात विलगता आहे हे कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढले? तर गटेनबर्ग या शास्त्रज्ञाने प्रावरण आणि गाभा यांच्यात विलगता आहे हे शोधून काढले आणि या विलगतेला गटेनबर्ग विलगता हे नाव देण्यात आले. पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरांमध्ये कोणती मूलद्रव्ये आढळतात?
तर पृथ्वीच्या अंतरंगातील थरांमध्ये सिलिकॉन, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, निकेल, आयर्न हे महत्त्वाचे, तर काही छोट्या प्रमाणात किंवा कमी प्रमाणात इतरही मूलद्रव्य आढळतात. प्रावरणाचे 2 उपविभाग कोणते? तर उच्च प्रावरण व निम्न प्रावरण हे प्रावरणाचे 2 उपविभाग आहेत. भूपृष्ठापासून सुमारे किती किलोमीटर खोलीच्या खाली गाभ्याचा भाग सुरू होतो? तर 2900 किलोमीटर खाली गाभ्याचा भाग सुरू होतो. जागतिक वसुंधरा दिन कधी असतो? तर 22 एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो. किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडलेला जमिनीच्या भागाला काय म्हणतात? किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडलेल्या जमिनीच्या भागाला भूखंड मंच असे म्हणतात. सागर तळाच्या सपाट भागाला काय म्हणतात? तर सागर तळाच्या सपाट भागाला सागरी मैदान असे म्हणतात. सागर तळातील पर्वतरांगांना काय म्हणतात? सागर तळातील पर्वतरांगांना जलमग्न पर्वत असे म्हणतात. जलमग्न पर्वतरांगांच्या शिखरांचे भाग काही ठिकाणी सागरपृष्ठाच्या वर आलेले असतात. त्यांनाच आपण सागरी बेटे म्हणूनही ओळखतो. सागर तळावर काही ठिकाणी खोल, अरुंद आणि तीव्र उतारांशी विवर सदृश्य सागरी भुरुपे आढळतात. त्यांना काय म्हणतात? तर अरुंद आणि तीव्र उतारांचे जे विवर सदृश्य सागरी भुरुपे आहेत त्यांना सागरी डोह किंवा गर्ता म्हणतात. जगातील सर्वात खोल गर्ता कोणती? तर जगातील सर्वात खोल गर्ता आहे मरियाना गर्ता. पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता असून तिची खोली 11,034 मीटर एवढी आहे. भारतातील सर्वेक्षणासाठी सर्व ठिकाणांसाठी समुद्रसपाटीपासूनची जी उंची ती कशी मानली जाते? तर सर्वेक्षणासाठी चेन्नई येथील समुद्रसपाटीची सरासरी उंची ही 0 मानली जाते. लोकसंख्येची घनता काढण्यासाठी कोणते सूत्र वापरले जाते? तर लोकसंख्येची घनता काढण्यासाठी लोकसंख्येची घनता बरोबर प्रदेशातील लोकसंख्या भागिले प्रदेशाचे क्षेत्रफळ या सूत्राचा वापर करून लोकसंख्येची घनता काढली जाते. लिंग गुणोत्तर प्रमाण काढण्यासाठी कोणते सूत्र वापरले जाते? तर लिंग गुणोत्तर प्रमाण काढण्यासाठी लिंग गुणोत्तर प्रमाण बरोबर स्त्रियांची एकूण संख्या भागिले पुरुषांची एकूण संख्या गुणिले 1000 या सूत्राचा वापर करून लिंग गुणोत्तर प्रमाण काढले जाते. भूगोल विषयावर आधारित हा प्रश्न उत्तरांचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.